मंडळी, आपणा सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2026 हे मुंबई येथे विधान भवन येथे सुरू आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे जे प्रमुख प्रश्न आहेत ते आपापल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तिथे मांडत आहेत, प्रश्नांची सोडवणूक करून घेत आहेत. परंतु या अधिवेशनामध्ये जो मिसिंग लिंकचा विषय आलेला आहे त्या विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत. या मुंबई पुणे हायवेला मिसिंग लिंकला 7,120 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. आता पहिल्याच पावसामध्ये त्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे खड्डे पडलेलं आहे, हे लोकांनी सोशल मीडियावरती टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आपण सफाई देताना पाहिलं. त्याच्यानंतर आता दरड कोसळली, ते रस्त्यावरती मलबा आला किंवा ते धबधब्याचं पाणी त्या रस्त्यावरती पडत आहे, रस्ता बंद झाला, त्या रस्त्याची जी अवस्था झाली, आपण ज्या पद्धतीने त्या रस्त्याकडे पाहत होतो त्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली सोशल मीडियावरती पाहून मुख्यमंत्री सफाई देत आहेत. खरं तर काम ही ठेकेदाराची भाषा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर बोलत असतील तर कितपत योग्य आहे याचा देखील आपल्याला या माध्यमातून विचार करावा लागेल. मुख्यमंत्री साहेब म्हणतात की तुम्ही मला शिव्या द्या, मी सहन करेन, परंतु महाराष्ट्राला कोणी जर बदनाम करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. हा जो मीपणाचा कळस जो झालेला आहे त्याच्यावरती खरं तर सर्वांनी चर्चा करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत की मालक आहेत? मी या शब्दाचा अर्थ ह्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावा. कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात, तुम्ही मालक नाही किंवा या महाराष्ट्राचे मालक नाही. महाराष्ट्राची काळजी सर्वांनाच आहे. महाराष्ट्राची जर कोणी बदनामी करत असेल किंवा इतर कोणत्याही राज्याची जाणीवपूर्वक बदनामी कोणी करत असेल, आपल्या देशाची कोणी बदनामी करत असेल तर त्याला कोणीही कदापिही पाठीशी घालणार नाही. ह्या मताशी सर्व नागरिक आहेत. परंतु आपण जे वातावरण तयार करत आहात, आपण जे ठेकेदाराची भाषा बोलत आहात, तुम्ही तर जनतेला जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल त्याला सोडणार नाही हा संदेश देण्याऐवजी ज्या ठेकेदारांनी हे काम केलंय त्या ठेकेदारानं चांगल्या क्वालिटीचं काम केलं नसेल तर मी त्याला सोडणार नाही ही भाषा आपल्याकडून अपेक्षित असताना आपण ठेकेदाराची भाषा बोलता. त्या मंत्रालयामध्ये ठेकेदारी कशी चालली जाते ही ठेकेदाराकडून सांगितलं जातंय. त्यावेळेस महाराष्ट्राची बदनामी होती साहेब. मुंबईमध्ये आपण अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उद्घाटन केलं साधारण 24 डिसेंबर 2016ला. आपण त्याच्यावरती कधी बोलला का? आज 2016 पासून 2026 10 वर्ष झालं स्मारकाचा प्रश्न आपण मार्गी लावलेला नाही. मग यावेळी महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहात. आपण वारंवार सभेतून सांगतात छत्रपतीचं नाव घेतल्याशिवाय तर आपण कुठेही सभा करत नाही. मग त्यांच्या स्मारकाला एवढा उशीर का? याच्यावरती पण चर्चा करा सभागृहामध्ये. आपण मुख्यमंत्री आहात, आपण विरोधी पक्षामध्ये नाही. आपणाला देवेंद्र फडणवीस यांच्यापासून देवाभाऊ होण्याकरिता राज्यातील महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना आणली लाडकी बहीण, ती योजना आपल्या नावे लावून पुढे चालवत ती योजना देवेंद्र फडणवीसचा देवाभाऊ व्हावं लागलं. तसं या महाराष्ट्रामधले जे काय आमचे प्रश्न आहेत, मग रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, याच्यावरती तुम्ही कधी त्या ठिकाणी आता प्रश्नांची सोडवणूक करणार आहात? तुम्ही बोलायची आवश्यकताच नाही. कारण या सर्व गोष्टीची तुम्हाला जाण आहे. तुम्ही विरोधी पक्षनेत्यामध्ये काम केलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे आणि सध्या विद्यमान मुख्यमंत्री आपण आहात. मग या प्रश्नांची सोडवणूक करणं हे तुमचं काम आहे. जे सरकारचे उणिवा आहे ते दाखवून देणं हे विरोधकाचं काम आहे. पण आता ज्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, सरकार तर हे काय पूर्ण मेजॉरिटीमध्ये निवडून आलेलं नाही. आपण मित्रपक्षाच्या साक्षीने निवडून आलेला आहात. लोक तुम्हाला कधी काय बोलले का? पक्ष फुटले, आमदार खासदार फुटले, याच्यावरती तुम्हाला कोणी काय बोललं का? नीट पेपर फुटले, TETचे पेपर फुटले, दानपेट्या फुटल्या. आता लोकांची भावना अशी झाली याचा सबका मालिक एक आहे. मग
याच्यामध्ये जनतेचा दोष आहे का? जर राज्याचे प्रमुख म्हणून याची जबाबदारी देखील आपलीच आहे ना. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे एकदा ग्रामीण भागामध्ये साहेब फिरून बघा. लोक ज्या ज्या वेळी त्या खड्ड्यातून जातात आणि विशेषतः आता तुम्ही सांगता देवेंद्र फडणवीस यांना शिवी द्या. साहेब आपली ही संस्कृती नाही. एखाद्या मुख्यमंत्र्यांना शिवी देण्या इतकं कोणताही या राज्यामध्ये असू द्या, या देशामध्ये असू द्या, कोणीही व्यक्ती असं कृत्य करणार नाही. पण जे कृत्य लोक करणार नाही त्याच्यावरती तुम्ही फोकस करता आणि राज्याला वेटीला धरता. महाराष्ट्राची बदनामी होते असं तुम्ही म्हणता. महाराष्ट्राची बदनामी त्यावेळेस होते ग्रामीण भागामध्ये, ज्यावेळेस लोकांच्या घराला जायला रस्ता नसतो, लाईटची सुविधा नसते, त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी दिलं जात नाही. आज मुंबई, दिल्ली, कलकत्ता सारखी शहरं 2026 मध्ये जगत असताना माझा ग्रामीण भाग 350 वर्षापूर्वीचा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं ग्रामीण रस्ता होतं त्याच पद्धतीचा आज रस्ता आहे. एखादी महिला ग्रामीण भागात, डोंगराळ भागात, वाडी वस्तीवर डिलिव्हरीसाठी शहरात जाताना त्यांना नाहक त्रास होतो. एखाद्याला शेतकऱ्याला साप चावला, त्याला दवाखान्यात जाण्याकरिता अडचणी येतात, त्याचा जागेवरती मृत्यू होतो, त्याला सुविधा न भेटल्यामुळे. त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राची देखील इज्जत जाती साहेब, हे आपण लक्षात घ्या. आणि हे आपण सर्व जाणता, परंतु आपणाला खऱ्या प्रश्नांची सोडवणूक करायची नाही. मराठी शाळेवरती तुम्ही बोला, मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? एकीकडे मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय, खाजगी शिक्षण संस्था तुम्ही लागत आहात. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातले सहकारी साखर कारखाना मोडीत काढून भांडवलदारांच्या घशात तुम्ही ती चालवण्यासाठी दिलं जातं. तर याच्यावरती कधीतरी बोला. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल कधी बोला. तुमचे सहकारी होते ना, मग त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा तपास नाही, त्याच्यावरती कधीतरी तुम्ही बोला. आज आमचे सगळे प्रश्न जसेच्या तसे आहे साहेब. आम्हाला देवेंद्र फडणवीस जसे पूर्वीचे होते तसे पाहिजे. आम्हाला देवाभाव नको आहे. जर सर्व सत्ता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमच्या हातात सत्ता असेल तर आमच्या प्रश्नांची सोडवणूक ही तुम्हीच केली पाहिजे. डबल इंजिन सरकार म्हणता, राज्यातल्या सिंचन योजनेचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा, राज्यातील नद्याजोड प्रकल्पाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. केवळ टक्केदारी घेऊन हे जर रस्ते तुम्ही बनवणार असाल तर अशा रस्त्याची क्वालिटीही येणार नाही आणि अशा रस्त्याची आवश्यकता देखील नाही. ठेकेदाराची भाषा जर आपण सभागृहामध्ये मांडत असाल तर देवेंद्र फडणवीस साहेब, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण विरोधी पक्ष नेता नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आपल्याकडून खूप जनतेला अपेक्षा आहे. जसं जेणेकरून या राज्याला केंद्राकडून मोठ्या निधीची आवश्यकता आहे. जल जीवन मिशनच्या कामामध्ये आपण पाहिलं, केंद्राने 50% आणि राज्यांनी 50% विसा उचललेला होता, परंतु केंद्रानं 50% रक्कम महाराष्ट्राला न दिल्यामुळे ठेकेदार आत्महत्या करत आहे. हे जल जीवन मिशनची कामं तुम्ही कधी मार्गी लावणार आहात हे तुम्ही महाराष्ट्राला सांगा. जर ही कामं मार्गी लागत नसतील तर मग महाराष्ट्राची बदनामी झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी देवाभाऊ म्हणणार नाही, तुम्ही 1,500 रुपये देऊन आमच्या बहिणीशीला तुम्ही स्वतः देवाभाऊ हे नाव लावून घेतलं. आम्हाला महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहेत. एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो.